नमस्कार, मी विजय बारसकर आणि आपण पाहतात नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. यवतमाळ जिल्ह्यामधील नेर येथे जन आक्रोश मोर्चा. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची लोकशाही वाचवण्याकरता वंचित, महाविकास आघाडी आणि काँग्रेस समविचारी पक्षांच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना हे निवेदन दिलेले आहे. नमस्कार, मी एक विद्यार्थी म्हणून इथे बोलत आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, मला कोणत्या पार्टीशी कोण CGP वेस BJP आहे, मला काही फरक पडत नाही. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की जे लीक पेपर हे झालेलं आहे, लीक झालेलं आहे, त्याच्यामुळे अनेक 22 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेली आहे. आमच्याकडे आमच्या विद्यार्थ्यांकडे फक्त हे एक्झामच एक उपाय असतात, एक वेळ असतात, जेणेकरून आम्ही आमचं भविष्य घडवू शकतो. आणि आम्ही आमचं भविष्य घडवण्यात एवढं व्यस्त असतो. त्यामध्ये तुम्ही हे लीक पेपर होतात, अशा बातम्या न्यूजमध्ये येतात आणि त्यामुळे मुलांना मानसिक, मेंटली, फिजिकली सर्व सहन करावं लागतं. म्हणून मला फक्त एवढं म्हणायचं आहे की तुम्ही फक्त अकाउंटेबिलिटी द्या. आम्ही तुम्हाला काहीच नाही मागत आहे, आम्ही तुम्हाला कोणती राजीनामाही नाही मागत आहे. आम्ही फक्त तुम्हाला म्हणत आहे की अकाउंटेबिलिटी द्या. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय? जबाबदारी. तुमची जबाबदारी होती की लीक पेपर कसा लीक झाला फक्त एवढं सांगून द्या आणि त्यानंतर असं कधी होणार नाही. फक्त एवढं सांगून द्या. आम्ही पीसफुल प्रोटेस्ट करत आहे, बाकी काही नाही. लोकशाही आहे आमच्याकडे, आम्ही लोकशाही आहे, लोकशाहीवादी आहोत, तर आम्हाला बोलण्याचा हक्क आहे. त्यामध्ये तुम्ही आम्हाला मारत आहे. जनता जे प्रोटेस्ट होत आहे त्यामध्ये जे काही होत आहे अतिशय वाईट वाटतं ते बघून की हा देश हा आमचा देश आहे, लोकशाहीचा देश आहे आणि या देशाची अशी अवस्था झालेली आहे. हे बघून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं. खरंच आज जे बाबासाहेबांनी थोर पुरुषांनी आमच्यासाठी केलेलं आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आम्ही आमच्या हक्कांसाठी बोलू शकत नाही. आम्ही बोलले तर लोक आमच्या लाठीचार्ज होत आहे. हा कुठला अन्याय आहे? हा कुठला हक्क आहे आमचा? मला फक्त एवढं म्हणणं आहे की तुम्ही अकाउंटेबिलिटी दाखवा आणि पीसफुली जे होत आहे ते होऊ द्या आणि फक्त राजीनामा द्या. बस एक विद्यार्थी म्हणून माझी फक्त एवढी इच्छा आहे की जे 22 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेली आहे त्यांच्या आत्म्याला शांती भेटण्यासाठी, त्यांच्या मनाला शांती भेटण्यासाठी फक्त तुम्ही एवढं करा, अकाउंटेबिलिटी दाखवा. ही लोकशाही आहे, ही लोकशाही आहे, यामध्ये कोणीच काही करू शकणार नाही. फक्त एक विद्यार्थी म्हणून त्या जे 22 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेली आहे फक्त त्यांना शांती मिळावी म्हणून फक्त तुम्हाला सर्वजण म्हणत आहे की प्लीज राजीनामा देऊन द्या. जे विद्यार्थ्यांवर घडत आहे, जे पालकांवर घडत आहे ना, ते तुम्ही नाही समजू शकत. म्हणून प्लीज राजीनामा देऊन द्या. थँक्यू. जय भीम, जय संविधान. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रभर बंद अशी हाक दिली होती. त्याचा त्या ठिकाणी झालेलं दिल्लीचं जे आंदोलन आहे त्यामध्ये पोलिसांनी जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला त्याचा या ठिकाणी आम्ही बंदसाठी एक व्यापाऱ्यांना विनंती केली आणि एक छोटेखानी रॅली काढून या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिले आणि या भाजप सरकारचा या ठिकाणी निषेध नोंदवला आणि आम्ही सोनम वांगचूक आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामध्ये आमचा पक्ष कायम सोबत सुरुवातीपासून होता आणि यापुढेही राहील असं या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आमचे पक्षाच्या वतीने या ठिकाणी तहसीलदाराला निवेदन देण्यात आले आहे. आमची अशी मागणी आहे की ज्या काही विद्यार्थ्यांच्या मागण्या आहे, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे, नीट परीक्षेत पारदर्शकता आली पाहिजे, यासोबत ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण मान्य केल्या पाहिजे अशी मी या ठिकाणी पक्षाच्या वतीने मागणी करतो.
मी एक निवृत्त शिक्षिका रेखा धांडे नेर परसोपणा. शिक्षण क्षेत्रामध्ये माझा 38 वर्षाचा अनुभव आहे आणि आजची जी काही शिक्षणाची परिस्थिती आहे ती अतिशय खालावलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षामध्ये पेपर फुटी होते. त्याचनंतर विद्यार्थ्या काही ठिकाणी ॲडजस्टमेंट करून जे घरंदाज लोक किंवा जे पैशावाले लोक आहेत असे लोक पेपर विकत घेऊन आपले विद्यार्थी आपले पाल्य त्या ठिकाणी पोचवण्याचं काम करतात. पण सर्वसामान्य लोकांचा हा जीवन मरणाचा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. फक्त नीट परीक्षेचाच पेपर फुटला असं म्हणता येणार नाही. याआधी अनेक पेपर फुटी झालेली आहे. 2 महिन्यापूर्वी पोलीस डिपार्टमेंटचा जो काही एक पेपर होता त्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं सेटिंग करण्यात आलेलं होतं. 100 पैकी एका जे काही क्लास घेणारे शिक्षक होते त्यांनी 85 प्रश्न त्या ठिकाणी आपल्या क्लासच्या मुला तर आपण या ठिकाणी सर्वांचे मी आभार मानतो आणि यानंतर मी तुम्हाला एकच शब्द सांगतो की दर्या तेरी कहर नहीं. मोदी सरकार म्हणते ना झुकेगा नहीं की दर्या तेरी कहर नहीं बूंदों ने बगावत कर दी है कि दर्या तेरी कहर नहीं बूंदों ने बगावत कर दी है. नादाना समझ खुदरी को इन लहरों ने बगावत कर दी है. अंबरवा ने मौसमा मरने का किसको हो गया ये दरबार बीजेपी झुकना होगा कि उनकी गर्दन में बगावत कर दी है. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज तर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, मुख्य संपादक लक्ष्मण वानखडे.